नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी आकांक्षा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। चला तर मग बघूया आपण आजची रेसिपी काय आहे। आजची रेसिपी अगदी सिंपल व 10 ते 15 मिनिटात होणारी अशी आहे। आता मग बघूयात आपण ड्रमस्टिक सूप कसं बनवायचं। कुकरमध्ये सर्वप्रथम 2 ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धा कप एवढी आपण मूग डाळ घातलेली आहे, छान वॉश करून घेतली। त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा कप एवढा शेवग्याच्या शेंगा घालायच्या, 1 मीडियम कांदा व 1 मीडियम टोमॅटो घालायचा आहे। 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घालायच्या व 1 इंच अद्रकचा तुकडा घालायचा, 1 चमचा एवढं मीठ घालायचं व अर्धा ते पाऊण चमचा एवढं हळद पावडर घालायची आहे। हे सर्व छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं व कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या व कुकर थंड झाला की त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात। आपला कुकर 10 ते 15 मिनिटांनंतर थंड झालेला आहे। तर त्यानंतर आपण काय करायचं आहे, चमच्याने छान असं सूप घोटून घ्यायचं थोडंसं। त्यानंतर आपण एक स्ट्रेनर घ्यायचं, त्याने आपलं सगळं जे सूप आहे छान पास करायचं। सूप स्ट्रेनरमधनं पास केलं की छान अशी आपल्याला घट्ट प्युरी भेटते व एकदम स्मूथ फाईन प्युरी असते, जेणेकरून जे शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्यांचं जे मधलं वगैरे राहत असेल काही तर ते राहत नाही। तुम्हाला हवी तशी तुम्ही सूपची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता त्यामध्ये गरम पाणी टाकून। चला तर मग आपण आता सूपला तडका देऊया। त्यासाठी मी एक पॅन गरम केला, त्यामध्ये जिरा, हिंग व कढीपत्त्याची फोडणी दिली छान। ती जी फोडणी आहे ती आपण सूपमध्ये मिक्स करायची व त्यानंतर वरनं आपल्याला हवं त्या प्रमाणानुसार आपण कोथिंबीर घालायची व ब्लॅक पेपर पावडर घालायचा व छान मिक्स करून तुम्ही तुमचं सूप एन्जॉय करू शकतात। अशा प्रकारे तुमचं ड्रमस्टिक सूप हे रेडी आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता। ड्रमस्टिक्स हे खूप हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी। अशाच नवनवीन व छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।